स्वप्नाच्या त्यागाने फुलला हा तिरंगा हवा. साखळ खंड तुटले सारे मुक्त झाली ही धरा. अभिमानाने गाऊ आता जय हिंद हा नारा. सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि सर्व मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस उजाडला तोच एक वेगळा ऊर्जेने वेगळा अभिमानाने. 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरची एक तारीख नाही, तर तो आहे कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत, स्वतंत्राची ज्योत. आज आपण जो तिरंगा अभिमानाने फडकवतो त्या तिरंग्याच्या प्रत्येक रंगामागे एक कथा दडलेली आहे. भगवा रंग सांगतो त्यागाचा, पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांततेचा, तर हिरवा रंग सांगतो समृद्धीचा. आणि मध्यभागी असलेले अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रगती शिकवण देतो. 150 वर्षाहून अधिक काळ आपला भारत देश परकीय सत्तेखाली दबलेला होता, पण या मातीत जन्मलेल्या असंख्य वीरांनी हार मानली नाही. ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ठामपणे सांगितले. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जनतेला एकत्रित आणलं. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग यांच्यासारख्या तरुणांनी क्रांतीची मशाल पेटवली. या सर्वांच्या एकत्रितपणातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, इथेच कथा संपत नाही. स्वतंत्र मिळवणं जितकं कठीण होतं तितकं ते वाढवणं, जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत स्वतंत्रपणे पोहोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हेही तितकं महत्त्वाचं आहे. आज आपण स्वतंत्र आहोत, पण खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी आपल्याला शिक्षण, शिस्त आणि संस्कार याची खास धरावी लागते. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण देश सेवा करू शकतो. शाळेवर येणं, परिसर स्वच्छ ठेवणं, वडिलांचा आदर करणं, प्रामाणिकपणे अभ्यास करणं याच्या साध्या सवयी उद्याची जागतिक सजाग घडवतात. चला तर आजच्या या पवित्र दिनी आपण एक प्रतिज्ञा करूया. आपण केवळ स्वतंत्राचा उपभोग होणारे नाही, तर त्याचे खरे रक्षक आणि वाहक बनू. शेवटी एवढेच सांगते, मान वाढवून या देशाचा कर्तव्याने नवा इतिहास घडू. मान वाढवून या देशाचा कर्तव्याने नवा इतिहास घडू. तिरंग्याच्या साक्षीने प्रगतीचा नवा